नमस्कार. उपवासासाठी कुरकुरीत आणि खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकली बनवण्याची सोपी डिश आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. एक भांडं घेतलं आहे, त्याच्यात साबुदाणा घातला आहे अर्धा किलो. तो आधी निवडून घेतला आहे. आता त्याच्यात आपण पाणी घालूया. साबुदाण्याला हलक्या हाताने असं धुवून घ्यायचं. त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आधी. नंतर त्याच्यात दुसरं पाणी घालायचं. जेवढा साबुदाणा त्याच्यात डबल पाणी घ्यायचं. अशाने चांगला भिजतो. रात्रभर पाण्यात साबुदाणा भिजत ठेवा. त्याच्यावरती झाकण ठेवूया. पातेलं घेतलं, त्याच्यात बटाटे घातले पाण्यात. स्वच्छ बटाटे धुवून घ्यायचे. शक्यतो बटाटे असे मोठे मोठेच घ्यायचे. ताट घेतले, त्याच्यावरती बटाटे ठेवले. बटाट्यामधलं सगळं पाणी आपण काढून टाकले. जो खराब भाग आहे तो चाकूच्या साहाय्याने तो काढून घेऊया. एक बटाटा घेऊया. चाकूच्या साहाय्याने त्याचे 2 भाग करू. अशाने बटाटे चांगले शिजतात. कुकर घेतला आहे, त्याच्या खाली रिंग ठेवली आहे. 2 ग्लास पाणी घातलं आहे त्याच्यात भांडं ठेवूया. सगळे बटाटे आपण जे कापून घेतले ते त्याच्यात घालूया. बटाटे घातले. आता झाकण लावूया. गॅसवर कुकर ठेवला आहे. लायटरने गॅस चालू केला आहे. मोठाच ठेवायचा. 1 चमचा जिरं, साधं मीठ आणि लाल मिरच्या 6 ते 7 किंवा मग हिरवी मिरची आणि सोऱ्या. कुकरला 3 शिट्ट्या द्यायच्या. कुकर थंड झाला आहे. झाकण काढूया. तुम्ही बघू शकता बटाटे छान शिजले आहे. बटाट्याचे साल काढूया. सगळ्या बटाट्याचे. एक भांडं घेतलं आहे, त्याच्यावरती खिसणी ठेवली आहे. बटाटे असे खिसून घ्यायचे किंवा मग मॅशर असतं त्याने मॅश करून घ्यायचं. शक्यतो खिसूनच घ्या, म्हणजे चकली चांगली पडते सोड्याने. झाकण काढूया. तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त फुगला आहे. टम्म बिलकुल हे नाही आहे, कच्चा नाही आहे. खालून वर करायचं आहे आता साबुदाणा. बघा मस्त मोकळा झाला आहे. पाणी बरोबर झालं आहे साबुदाण्यामध्ये. लाल मिरचीची पेस्ट घातली आहे किंवा मग हिरवी मिरची घातली तरी चालेल किंवा मग लाल तिखट पण चालेल. उकडलेला बटाटा घालायचा 1 किलो. सगळा घ्या. भिजवलेला साबुदाणा आणि बटाटा खिसलेला चांगले एकजीव करून घेऊया व्यवस्थित. मिश्रण चांगले मिक्स झाले. त्याचे आपण आता 2 भाग करूया. एक गोळा असा गोल गोल करूया. शक्यतो हा घट्ट नसावा, सैलसर थोडा. एका भागामध्ये सेंधव मीठ आणि जिरं घातलं आहे आणि दुसऱ्या भागामध्ये साधं मीठ घातलं आहे. दोन्ही असे मिक्स करून घेतले. गोळे छान एकजीव केले. मिश्रण तयार झालं आहे. चकली पात्राचा सोड्या घ्यायचा आहे. 1 थेंब असं तेल लावलं आहे सगळ्याला, चारी बाजूनी. आतून पण लावलं आहे. थोडं हाताला आधी पाणी लावलं आहे आणि तो गोळा घेऊया. एक असा थोडा गोल करायचा, नंतर मग असा लांबट करायचा आहे, म्हणजे ते चकलीच्या भांड्यात व्यवस्थित जाईल. झाकण लावूया. असं पॅक करून घेऊया. असं प्रेस केले की बघा कशी पटापट चकली पडते. एका प्लास्टिक कागदावर किंवा ताटावर गोल आकार चकल्या पाडून घ्यायच्या. उन्हात अशा वाळत ठेवायच्या आणि असा आकार द्यायचा. समजा गोल झाला नाही तर थोडा थोडा असं गोल करायचं. मग हाताने ते चिपकून घ्यायचं, म्हणजे ते अशा व्यवस्थित चिटकतील आणि असं गोल आकार येतो. मग बघू शकतात. अशा पद्धतीने चांगल्या चकल्या वाळून घ्यायच्या. जसा तसा आकार देऊ शकतात, उभ्या आडव्या.
आणि या चकल्या कडक उन्हात 2 ते 3 दिवस चांगल्या वाळवून घ्यायच्या. गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस लायटरनी चालू केला आहे. मध्ये तेल घालूया तळण्यासाठी. तेल गरम झालं आहे. एक एक घालूया तेलामध्ये. अर्धा डब्बा झाला आहे साबुदाण्याच्या चकल्या. मस्त झाल्या वाळून. 3 दिवस झाले चांगले छान वाळून झाले. या चकल्या वर्षभर टिकतात. हवा बंद डब्यात असं ठेवायचं. उपवास किंवा असं पण कधी कधी खाल्लं तरी चालतं. खूप छान झालं आहे चकल्या. मान योग्य असल्यामुळे चकली एकदम खुसखुशीत झाली. नरम बिलकुल नाही झाली. खायला पण खूप कुरकुरीत झाली. अशी जास्त कडक पण नाही. अशी चकली झाली आहे. स्वादिष्ट झाली आहे. एक चकली घेऊया हातावर. अशी दाबून पाहूया. मस्त झाली आहे. बघू शकता एकदम पटकन अशी दाबली गेली. एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.